हाय फ्रेंड्स, नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना श्रावणातला पहिला सण आहे, मोठा सण आहे. नागपंचमी नंतर आपल्या हिंदू सणांना सगळ्या सुरुवात होते. तर नागपंचमी हा सर्वात मोठा सण आहे. आपल्या कोकणात एवढं काही नागपंचमी म्हणजे जास्त नाही साजरी केली जात. तशी माझ्या मिस्टरांच्या इकडे खूप मोठा सण असतो नागपंचमी, म्हणजे पोळ्या करतात. पण पोळ्या काय मी आता करत नाही, माझ्याकडे वेळ नाही आहे, मला आता डबा पण बनवायचा रिष्कांचा. तर म्हणून मी आपल्या थोडं कोकणी पद्धतीने शिंग्या बनवते. बघा, नारळ खाऊन घेते आणि जसं मोदकाला आपण सारण बनवतो तसं मोदकाचं सारण बनवायचं आणि गव्हाच्या पिठाचा आज आपण उकडलेल्या शिंग्या बनवणार आहे. तर तुम्ही सर्वांनी बघा आजची रेसिपी शिंग्यांची आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर बघा फ्रेंड्स, आता मी सारण बनवते. त्याच्यासाठी ना थोडं तूप टाकले कढईमध्ये. आता आपण एवढं गूळ घेतलंय बघा सारणासाठी आणि हे गूळ आहे ना ह्याच्यात घालायचं आता आणि थोडंसं त्याला परतून घ्यायचं ना. थोडंसं पाणी पण टाकायचं त्याच्यामध्ये. बघा, थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यात, म्हणजे तो गूळ आहे ना लवकर असं वितळतो आणि चिक्कीचं नाही गूळ, म्हणजे चिकट नाही बनत. जसं आपण लाडू बनवायला कसं असं ढवळत राहिलं तर ते चिकट बनतं ना, चिकट नको बनायला, आपलं सारण घट्ट होईल. नाही तर आपण बघा गूळ असं हे ना असं उकळी आली पाहिजे गुळाला. थोडं पाणी घातलं ना तर असं गूळ उकळतं. थोडीशी मी साखर पण घातली आहे, कारण मग साखर आणि गूळ मिक्स टाकल्यावर जरा चव चांगली लागते. आता बघा हे उकळ, ह्याच्यात हे खोबरं टाकून घेऊया. खोबरं टाकलंय मी त्याच्यात. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर बघा हे आता खोबरं टाकलं ना की ह्याला पाणी सुटतं, मग लगेच बंद नाही करायचं गॅस. चांगलं असं घट्ट होऊन द्यायचं. घट्ट म्हणजे जास्त पण घट्ट नाही. पाणी ह्याचं जरा नारळाचं खोबराचं जे पाणी आहे ना ते थोडं शोषलं पाहिजे. गुळ आणि खोबरं एकत्र झालं पाहिजे, मगच गॅस बंद करायचा आहे. हाय फ्रेंड्स, तर बघा आता आपण शिंग्या करायला घेतल्यात. म्हणजे हे मोदकासारखं मी तुम्हाला मगाशी म्हटले होते ना की आपण आज शिंग्या बनवणार आहे नागपंचमी निमित्त. तर ह्या शिंग्या अशा बनवायच्या बघा. गव्हाच्या पिठाची ही अशी पारी बनवायची, जशी आपण मोदकाला बनवतो ना तशी ही पारी बनवून घ्यायची. हे बघा, आणि ना त्याच्यामध्ये मग नंतर तर बघा आपली अशी पारी तयार झाली आहे आणि ना ह्याच्यामध्ये आता हे सारण असं भरायचं आहे. हे सगळं सारण मी अशा ह्याच्यात भरते आणि मी तुम्हाला दाखवते. तिकडे बघा आपल्या अर्ध्या रेडी झालेल्या आहेत, तयार केल्यात आम्ही अशा. आता ह्याला ना उकडून घ्यायचं आपल्याला. आता हे असं करायचं, बंद करायचं, असं करंजी सारखा आकार करून घ्यायचा. आणि ना हे गव्हाच्या पिठाचं आहे. आम्ही खरं तर तांदळाच्या पिठाचं करतो, पण नागपंचमीला ना गव्हाच्याच पिठाचं करायचं. हे बघा असं करायचं आणि त्याला असं मोडायचं, एक साईड त्याचं दाबायचं, इकडे फिरवायचं. हे बघा, तर बघा अशी मी त्याच्यावरती ही डिझाईन हाताने बनवली आहे. आणि ना अशा ह्या सगळ्या शिंग्या आम्ही बनवून घेतल्यात. आता त्यांना आपण उकडून घ्यायचं आणि उकडून झाल्यावरती आपण देवाला नैवेद्य दाखवणार आहेत. आणि आज शिंग्या तुम्ही पण बनवा अशा, आणि छान लागतात खायला. गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे काय झालं पण खूप छान लागते. आज गव्हाचं पीठ थोडं तरी उकडून आपल्या पोटात गेलं पाहिजे. रोज तर आपण चपाती खातो, पण चपाती न खाता आज हे गव्हाच्या पिठाच्या शिंग्या खायला या. तुम्ही पण खायला या. हाय फ्रेंड्स, तर बघा आता आपण मम्मीच्या घरी आलो आहे नागपंचमीची पूजा करायला. इकडे बघा नागोबाची पूजा केलेली आहे. आता मी पण आले पूजा करायसाठी. आता अशा प्रकारे हे मांडलेलं आहे. तर आपल्याकडचा पण नैवेद्य घेऊन आले बघा. मी या शेंगा मी बनवले होते, ते मम्मीने इथे बघा मोदक पण बनवला आहे. हे बघा मी गव्हाच्या पिठाच्या शेंगा बनवल्या आहेत. तर ठेवते इथं. तर बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे आजची नागपंचमीची पूजा मम्मीने मांडली आहे. हे समर्थांचं म्हणजे पूर्ण श्रावणभर लावलेलं आहे. म्हणजे पप्पा माझे पोथी वाचतात, रोज एक प्रत पोथीची वाचतात, स्वामींच्या गुरुचरित्र वाचतात. म्हणून हे पूर्ण महिना श्रावण स्वामींचा फोटो मांडून ठेवलेला आहे. पूजा गुरुचरित्र माझी बहीण वाचते. आणि हे बघा आजचा नैवेद्य बघा, हे मम्मीचे आहेत मोदक आणि शेंग्या हे माझ्या आहेत. थोड्या आपल्याला जमत नाही हो केल्या तर कशा बशा. हे बघा ह्या गव्हाच्या पिठाच्या, आमच्या मिस्टरांच्या इकडं गव्हाच्या पिठाच्या करतात, म्हणून आमच्या इकडे
असं असल्यामुळे आम्ही तिकडच्या पद्धतीने केलेल्या आहेत ह्या शेंगा. ह्या इकडच्या पद्धतीच्या आहेत. तर तुम्हाला कुठल्या आवडल्या, तांदळाच्या की गव्हाच्या, मला नक्की सांगा. कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही खाऊन नाही बघितल्यात, पण सांगा तुम्हाला कोणत्या आवडतात, कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आता आपण पूजा करूया नागोबाची. तुमच्याकडे झाली का पूजा? तर तुम्ही पण या पूजा करायला. वेळ झाला पूजे करायला यायला, कारण जरा घरी काम करत होते. काम होतं जरा. बघा असं हे घ्यायचं असं सगळं, आणि असं लाह्या पण घ्यायच्या आणि उठवायचं. ह्या लाह्या आहेत ना, लाह्या ह्या ज्वारीच्या लाह्या असतात. तर आज नागपंचमीला नागोबाला ह्याच्याने ओसायचं असतं. तुमच्याकडे कशाने ओवसतात मला कमेंट्समध्ये सांगा. आणि पूजा करून घेते, तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ. तर बघा फ्रेंड्स, आपली पूजा झाली आता करून. नागोबाला ओसून पण झालेलं आहे आता. आणि बघा अशा पद्धतीने पूजा केलेली आहे. आणि तुम्हाला ना आता घर दाखवते. आमच्या मम्मीचं कसं घर आहे ते. पहिले मी इकडेच राहत होती हो, आता तिकडे गेली राहायला, जरा लांब राहते आता. तर घर दाखवते हा तुम्हाला, थांबाल. तर बघा हे आमच्या मम्मीचे एंट्रीचा दरवाजा तुम्हाला दाखवला. हा हॉल आहे, 1 रूम किचनचं आमचं चाळीतलं घर आहे. हे बघा इकडे देवार आहे, आणि हे असं हॉल आहे. इकडे बघा कसा हॉल आहे आमचा. हे किचन, इकडे आतमध्ये आल्यावरती किचन आहे. हे अशा पद्धतीचं किचन आहे इकडे. इकडे गॅस ओटा किचन आहे हा त्यांचा. आणि इकडे बेसिंग. हे बघा अशा पद्धतीचं किचन आहे. आणि इकडे अशी कडप्पावाली मांडणी आहे, डब्बे वगैरे ठेवायला. आणि इकडे बाथरूम. असं वाटलं कमेंट्समध्ये सांगा नक्की. आणि इकडे आमचे पप्पा झोपलेत, खूप मोबाईल बघतात, त्याच्यामुळं लय डोळे दुखतात. तर ड्रॉप टाकलाय. आता तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की मोबाईलमध्ये जास्त बघणं चांगलं आहे का, ह्यांना सांगा.